खेळ अजूनही त्यांना करावा लागणार आहे. सातत्याने तो चांगला खेळ त्यांनाही करावा लागणार आहे. ऋतिक जाधव स्ट्रायकिंग एंडवरती, त्यासोबतच आपण एक लोकल प्लेअर पाहतोय ज्यांनी खऱ्या अर्थाने स्वतःचं नाव त्या शिखरावरती नेण्याचा प्रयत्न देखील केला. हार्दिक पाहायला मिळतो आपल्या नॉन स्ट्रायकिंग एंडला. जितूचं चांगलं षटक, त्या षटकामध्ये फक्त धावा आल्या 5, एक विकेटही त्यांनी काढली. आणि बॉलिंग ट्रॅकवरती आता आपण पाहतोय गोलंदाज श्रवणला पाहतोय. ऋतिकच्या खांद्यावरती देखील आता मोठी जबाबदारी, आणि अनेक वर्षापासून आपण हे पाहिलंय. खूप कमी काळामध्ये नेहमी आकाश अनेक सामन्यांमध्ये लवकर बाद झाल्यानंतर ऋतिकने ती जबाबदारी खांद्यावरती घेतली आणि खेळ चांगला केला. पुढचा बॉल हलक्या हाताने. आता हे सिंगल डबलचं, हे चातुर्याचा खेळ आता तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे. चांगली गोलंदाजी केली, टप्पा पडल्यानंतर बॉल सरळ निघतोय. स्पर्धेमध्ये तुमचा खेळ चांगला होणं गरजेचं आहे. पहिलाच बॉल निर्धाव चेंडू, डॉट बॉल. पुढचा बॉल हलक्या हाताने बॉलला इथे स्वीप करण्याचा प्रयत्न राहिला. या सिंगल डबलनी इथे खेळ पुढे नेणं गरजेचं आहे, कारण ती आक्रमकता तुमच्याकडे असणं गरजेचं, पण त्यासोबतच तो संयम, ती एकाग्रता, ते अनुशासन, यावरती तुमची बॅटिंग निर्भर आहे. कारण इथून जिथे बल्ली आउट झाला तिथून आता त्यांना हेही कळालं की इथून आता त्या सिंगल डबलचं क्रिकेट 5 ओव्हरची मॅच, किमान 5 ओव्हरमध्ये आपल्याला कमीत कमी 45-50 धावा बनवणं गरजेचं आहे. कारण समोरचा संघ देखील तेवढाच बलाढ्य पाहायला मिळतोय. एव्हीसीसी चेंबूरनी मराठा नामवंत तो देखील संघ पाहायला मिळतोय. इथे समोर खेळण्याचा प्रयत्न केला होता, पण चांगली गोलंदाजी होते. आणखी एक बॉल डॉट गेला. प्रत्येक डॉट बॉल जाणारा हा संघाला पुढे नेत जाणार आहे, पण त्याचबरोबरीने धावफलकेला आकार देणंही तेवढंच गरजेचं आहे. 6 ऑन द बोर्ड, 6 धावा लागल्या. 3 बॉलचा खेळ झालाय. डिस्कनेक्टेड. समोर उडवण्याचा प्रयत्न, बॉल हवेमध्ये असणार, बॉल आदळतोय नेटला आणि सरळ बाहेर निघून जातोय. त्याच प्रमाणे आपण पाहतोय विकेटचं पतन होत आहे का. येस, बॅटर आउट. आणखी एक मोठा झटका लागतोय आणि आणखी एक बॅटर तंबूच्या आश्रयाला परत जातोय. सर, डिसिजन काय? सिंगल मिळणार आहे का? येस, सिंगल मिळते. बॉल डायरेक्ट बाहेर गेला तर मात्र बॅटर आउट असेल, पण नेटला कुठेही आदळल्यानंतर बाहेर जातोय तर मात्र बॅटर सेफ आणि एक धाव तुम्हाला मिळणार आहे. बॉल झाडाला आदळतोय, आदळल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये येतोय तर तुम्हाला धावा धावून कंप्लीट करायच्यात, पण मात्र जर झाडाला बॉल आदळतोय, बाहेर जातोय, तर बॅटर आउट असणार आहे. अंडरआर्मचं क्रिकेट आहे. प्रत्येक रिजनमध्ये आपल्याला एक वेगळ्या पद्धतीचं क्रिकेट पाहायला मिळतं आणि त्यातीलच एक चांगलं क्रिकेट आता ऋतिक, आणि त्या ऋतिकच्या बॅटमधून एक चांगला फटका पाहायला मिळतोय. बॉल गेलाय बाहेर. धावा किती मिळतील? धावा मिळणार आहेत इथे 2 धावा इथे मिळतील.
बघा अगदी स्ट्रेट आपण पाहतोय दोन 1 to go. सर रन्स किती आहेत या बॉलवरती? 2 रन आहेत. ओके. धावा झाल्यात 9 धाव फलकावरती, चेंडू झालेत 11. या षटकामध्ये अप्रतिम गोलंदाजी श्रवणने देखील केली आहे. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवला, चांगली गोलंदाजी केली आहे, चांगली बॉलिंग केली आहे, स्वतःला बॅक केलाय आणि मोठ्या संघासमोर स्वतःला बॅक करणं तेवढंच गरजेचं आहे. मी मराठा संघ देखील त्याच तुल्यबळाचा संघ आहे आणि जेव्हा दोन तुल्यबळ संघ एकमेकांसमोर फाईट करतात तेव्हा मैदानाच्या आतमध्ये ती फाईट आणि मैदानाच्या बाहेर प्रेक्षकांना तो रोमथरारक सामना पाहायला मिळतोय. तसंच काहीतरी हा सामना सुरू आहे. पुढचा बॉल हलक्या हाताने फक्त दिशा दाखवण्याचा प्रयत्न, बॉल केलाय अगदी घोषांकी क्षेत्रामध्ये सिंगल मिळणार आहे. सिंगलच्या साहाय्याने धावफलक पुढे. 2 षटकांचा खेळ संपला आणि 2 षटकांच्या वाजवी खेळानंतर आपण पाहतोय 10 धावा लागल्या धावफलकावरती. एक विकेटही गेली आहे. 10 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 12 बॉलचा खेळ झालाय. 5च्या सरासरीने ह्या 10 धावा बनवल्यात. 3 षटकांचा खेळ शिल्लक आहे आणि आता इथून ती छोटीशी टीम मीटिंगही कॉल केल्या जाणार आहे कारण दोन्ही संघ त्या तुल्यबळाच्या. दोन्ही संघांना हे माहिती आहे की कमबॅक कुठल्याही क्षणाला शक्य आहे. बॅटिंग करत असलेली टीम, जर टीमनी इथून ऋतिकचा चांगला खेळ, त्यासोबतच हार्दिक म्हटलं की एक लोकल बॉय आणि एक तो लोकल फ्लेवर त्याच्यामध्ये आहे. सकाळच्या सत्रामध्ये चांगला सराव त्याच्याकडून देखील पाहायला मिळत होतं. क्षमता त्याच्याकडे देखील असणार आहे. पण आता एकाला अँकर रोल खेळण्याची आवश्यकता आहे तर दुसऱ्या दिशेला एकाला थोडंसं आक्रमक होण्याची आवश्यकता असणार आहे. आता पाहूया तो अग्रेसिव्ह रोल कुणाच्या खांद्यावरती जातोय आणि ती संयमता, ती शांतता कुणाच्या बॅटमधून पाहायला मिळणार आहे आपल्याला. त्याचबरोबरीने श्रवणनी चांगलं षटक फेकलंय. पहिलं षटक पॉवर प्लेच्या षटकामध्ये फक्त 5 धावा देऊन जितूनही खूप चांगली गोलंदाजी केली आहे. हा पहिला कॉल दिला जातोय. पुढची मॅच इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणं अनिवार्य असणार आहे. आई जरीमरी, RR बँड्रा आणि त्यांच्या विपक्षात R1 स्पोर्ट्स कल्याण. दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती असणार आहे. हा तुमच्यासाठी पहिली सूचना, पहिला कॉल आहे. इनिंग ब्रेकमध्ये आपण सज्ज राहायचं टॉससाठी. आणखी 2 कॉल्स तुम्हाला दिले जातील. 12 बॉलचा खेळ झालाय. हाय व्होल्टेज मॅच आणि जसा तो मूर्तिकार आपल्या मूर्तीला घडवण्याचा प्रयत्न करतो त्याचप्रमाणे हे दोन्ही बॅटर्स अगदी त्या धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न करतात. पहिलाच बॉल अगदी त्या चक्री शैलीची गोलंदाजी केली जाते पण रिटर्न क्रिजच्या थोडासा बाहेर निघतोय बॉल. पंचदंडित करतात एक्स्ट्राज आणि त्या एक्स्ट्रालाही सुरुवात होते. 11 धावा लागल्यात. नेल्सन या आकड्यावरती धावफलक. इथे देखील आणखी एक लीव्ह केलाय. हाही चांगला लीव्ह असणार आहे. आणखी एक बॉल सरळ बाहेर निघतोय. ते वळण अपेक्षित आहे. आपण जर पाहतोय गोलंदाजाला बॉलिंग ट्रॅकवरती टप्पा पडल्यानंतर थोडंसं आतमध्ये येणं ते वळण अपेक्षित आहे पण ते वळण मिळत नाहीये. खूप चांगली खेळपट्टी पाहायला मिळते आपल्याला. अगदी तुम्ही पाहिलं तर माहीममध्ये आणि खऱ्या अर्थाने हार्ट ऑफ मुंबई म्हणायला हरकत नाही आहे. या संपूर्ण महाराष्ट्राचं आणि महाराष्ट्र म्हटलं की मुंबई आणि मुंबईचा हृदय म्हटलं की माहीम. आणि त्याचबरोबरीने हे ग्राउंड, हे सुसज्जित क्रीडांगण हे उभं करणं देखील मित्रांनो खायची गोष्ट नाही आहे. पण खूप चांगलं कार्य आमच्या संपूर्ण मंडळाने देखील केलेलं आहे. त्यांचंही कौतुक आहे. नवप्रकाश तरुण मित्रमंडळ यांचंही कौतुक करावं तेवढं कमी आहे.
पुढचा बॉल पुन्हा एकदा लीव्ह केला. यावेळेस देखील एक चांगला लीव्ह आहे का, तर येस सतत त्यांनी आपल्याला सलग बॅक टू बॅक 3 व्हाईट बॉल्स पाहायला मिळतात. आत्तापर्यंत जे श्रवण आणि जितूनी केलं होतं, त्यांनी एक संयम दाखवला होता, त्यांनी ते अनुशासन दाखवलं होतं, त्यांनी चांगल्या लाईन आणि लेंथवरती बॉलिंग केली होती. इथून आपण पाहतो तर सलग 3 बॉल राहुलनी व्हाईट फेकलेले आहेत. त्याचमुळे थोडंसं फेरबदल पाहायला मिळणार आहे का बॉलिंग ट्रॅकवरती. ती पॉपिंग क्रीज आणि त्याचबरोबर आपण ते सलगचे 3 व्हाईट्स पाहतोय. धावा लागल्या 13 धावफलकावरती, 13 ऑन द बोर्ड. आणि तेच आपण पाहिलं तर बॉलिंग ट्रॅकवरती थोडासा फेरबदल पाहायला मिळतोय. 13 धावा लागल्या धावफलकावरती. राहुलनी प्रयत्न केला आणि त्यानंतर 3 सातत्याने आलेले व्हाईट बॉल्स, म्हणूनच बॉलिंग ट्रॅकवरती बदल. विवेक येतोय बॉलिंग ट्रॅकवरती आणि पळत आता विवेक कशी गोलंदाजी करतोय. चांगली बॉलिंग करणं गरजेचं. 18 बॉलचा खेळ शिल्लक, 13 धावा धावफलकावरती. हलक्या हाताने फक्त दिशा दाखवली आहे. पुश करो खुश रहो आणि तेच तसंच क्रिकेट आता खेळावं लागणार आहे. जर मात्र स्लॉटमध्ये आला तर त्याला पनिशमेंट करणं गरजेचं, पण चांगली गोलंदाजी त्यावरती सन्मान देणे गरजेचं असणार आहे. ऋतिक एका दिशेला हार्दिक पाहायला मिळतोय. विवेक बॉलिंग ट्रॅकवरती. पहिला बॉल चांगला हाताळलाय. सिंगल आली आहे. 14 धावा. इथे देखील पुन्हा एकदा थोडासा पुढे सरसावला होता. डान्सिंग डाऊन द ट्रॅक पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न केला, पण बॉलरनी थोडासा बचावात्मक पवित्र हाताळी घेण्याचा प्रयत्न केला होता. व्हाईट बॉल आलाय. 15 धावा लागतात धावफलकावरती. आतापर्यंत त्या संयमाची गोलंदाजी पाहिली. आता इथून थोड्याशा एक्स्ट्राच पाहतोय. 15 पुढे आला. पुढे सरसावून मोठ्या फटक्याचा प्रयत्न केला होता. एका टप्प्यावरती अडवण्याचा प्रयत्न. मिस फिल्डिंग. बॉल निघालाय. सरळ जातोय. अगदी दन 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 करत जातोय. आलाय चौकार. आणि याचीच आपण चर्चा करत होतो की एका दिशेला तो अँकर रोल पाहायला मिळेल, कुणाचा तरी संयम पाहायला मिळेल, तर एका दिशेला आपल्याला तो अटॅक पाहायला मिळेल. पाहतो ॲक्शन रिप्ले. थोडासा लेझी अप्रोच. बॉलचा अंदाज घेणं गरजेचं होतं, कारण टेनिसचा बॉल आहे. आपण पाहतो तर प्रथमतः हा विचार झाला की कॅचसाठी जातोय. त्यानंतर आपण पाहिलं की थोडासा मागे सरसवलंय, बॅकफुटला राहिलंय. बॉलला टप्पा पडू दिला आणि त्यानंतर बॉल अवकाच्या बाहेर निघून गेला. चौकार आला. त्या चौकाराच्या साईने धावफलक पुढे. मी मराठा, AVCC चेंबूर त्यांच्यासमोर फाईट करत असताना, बॅटिंग करत असताना आपण पाहतो अधिरा सत्यविनायक कामोठे, पलाढ्य दोन्ही संघात. अगदी प्रेक्षकांची पहिल्याच मॅच मध्ये ती गर्दी पाहायला मिळते आपल्याला. पुढचा बॉल, हे ते दडपण, हे ते स्कोरबोर्डचं थोडंसं प्रेशर आणि त्यामुळे आणखी एक बॉल अगदी लक्ष्यमच्या बाहेर पिचिंग. वाईट बॉल आलाय. तंतोतंत कॅमेराचं वर्कही तेवढंच चांगलं पाहायला मिळतं आपल्याला नॅशनल स्पोर्ट्स. अगदी पहा ऋतिक पॉपिंग क्रिशच्या किती बाहेर उभा आहे. तो स्पिन आणि तो टर्न कट करण्याचा त्याचाही प्रयत्न राहिला. खूप चांगला कॅमेरा वर्क. पुढे आला. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. बॉल हवेमध्ये आणि आता मैदान सोडावा लागणार आहे ऋतिकला. हा मोह आवरू शकलेला नाहीये. आणखी एक विकेट जात आहे. आणखी एक मोठा झटका लागतोय अधिरा सत्यविनायक कामोठे या संघाला. ऋतिक बॅक टू द डगआउट. चांगली बॅटिंग करत होता, पण तो संयमाचा बांध फुटला आणि त्याचबरोबरीने मोठा फटक्याचा मोह तो आवरू शकलेला नाहीये. वेगळे नियम पाहायला मिळतात. जर आपण प्रत्येक दिशेला जेव्हा आपण अंडरआर्मचं क्रिकेट पाहतो ना, प्रत्येक पट्ट्यावरती जसं आपण म्हणतो महाराष्ट्रामध्ये प्रत्येक 10, 15, 20 किलोमीटरवरती ती भाषा बदलते, ती खाण्याची शैली बदलते. त्याचप्रमाणे अंडरआर्मचं क्रिकेटही मित्रांनो बदलत असतं. तर तुम्ही कल्याणमध्ये पाहाल ते वेगळ्या पद्धतीचं अंडरआर्म क्रिकेट खेळलं जातं. कल्याण डोंबिवली दिवामध्ये पाहाल तर अंडरआर्म क्रिकेट थोडं वेगळ्या दर्जाचं, ठाण्यामध्ये वेगळ्या दर्जाचं. आणि त्याचबरोबरीने या स्पर्धेची चर्चा तर संपूर्ण महाराष्ट्र घेतोय, कारण अंडरआर्मच्या क्रिकेटमध्ये षटकार पाहणं ही अगदी एक पर्वणी आहे प्रेक्षकांना. रन झाले धावफलकावरती आपण पाहतो 20. 3 बॉलचा खेळ झाला. या षटकामध्ये वाईड्सही भरपूर आले. पहिला आपण पाहिलं तर पहिले 3 बॉल राहुलनी वाईट फेकले, त्यानंतर विवेकने एक चौकार आला, पण तरी देखील त्यांनी कमबॅक केलाय. कमबॅकचा हा खेळ आहे. डावखुऱ्या हाताचा बॅटर आता जयेश येतोय मैदानाच्या आतमध्ये. चांगली बॅटिंग त्यालाही करावी लागणार आहे. 20 धावा लागल्या धावफलकावरती. 20 ऑन द बोर्ड.
इथे देखील डावखुऱ्या हाताचा बॅटर आला आणि त्यानंतर त्या लाईन लेंथ मध्ये बदलाव करावा लागतो. नॅचरल ऑफ स्पिनचा प्रयत्न केला. बॉलची पिचिंग पाहिली तर ऑफ स्टंपच्या प्रचंड बाहेर व्हाईट बॉल आलाय. 21 ऑन द बोर्ड. पुढचा बॉल पुन्हा एकदा चेस करायचा प्रयत्न आणि इथे एक चौथी धाव कंप्लीट होईल का? केली जात आहे. व्हाईट +1. 2 धावा इथे ऍड होतील धावफलकावरती. मॅच बॉल आलाय सर. व्हाईट +1. 2 धावा ऍड होतील. 2 धावाच्या साईने धावफलक आता पुढे 23 या आकड्यावरती. 23 ऑन द बोर्ड. हार्दिक आहे. 4 बॉल 4 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. इथे देखील पुन्हा एकदा हलक्या हाताने पुश करण्याचा प्रयत्न आणि आणखी एक धाव इथे कंप्लीट झालेली आहे. अगदी या सिंगल डबल वरती देखील ते थोडंसं कॉन्सन्ट्रेशन आपल्याला पाहायला मिळतं, कारण 45, 50, 55 धावा करणं गरजेचं आहे. दोन्ही संघ दादे आहेत. बलाढ्य दोन्ही संघ पाहायला मिळतात. इथे अप्रतिम गोलंदाजी केली जाते. टप्पा पडले तर बॉल सरळ अगदी गिरकी खातोय, आतमध्ये येतोय. चांगली बॉलिंग सिंगल मिळते. सिंगलच्या साईने धावफलक पुढे 25 धावा लागल्या धावफलकावरती. 2.5 षटकांचा खेळ झाला. 1 to go. शेवटचा बॉल या षटकामधला. हलक्या हाताने इथे दिशा दाखवण्याचा प्रयत्न. अप्रतिम आतमध्ये येतोय बॉल. गिरकी खातोय. गिरकी खाल्ल्यानंतर आतमध्ये आलाय आणि तिसऱ्या पंचांची मागणी केली जात आहे. सॉफ्ट सिग्नल आउट आहे ना सर? सॉफ्ट सिग्नल आउट आहे का? येस, सॉफ्ट सिग्नल आउट आहे. बॅटर रिव्ह्यू आहे, तो चेक करायचा आपल्याला की बॅटची हलकीशी कडा लागते का. ते डिव्हिएशन चेक करण्यासाठी आपण जाणार आहोत नॅशनल स्पोर्ट्स या वाहिनीकडे. येस, बॅटर डिसिजन. अंपायर डिसिजन, बॅटर इज आउट. बॅटर आउट असतील.
हा ॲक्शन रिप्ले आपण पाहिलं आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. श्रेयस बॉलिंग ट्रॅकवरती येतोय. हलक्या हाताने फक्त दिशा दाखवण्याचा प्रयत्न. कलात्मक फटका आपण पाहतोय. पॉइंट रिजनवरती बॉल ट्रॅव्हल होत असताना घोषांकी क्षेत्रामध्ये बॉल जातोय. सिंगल मिळते. सिंगलच्या साहाय्याने धावफलक पुढे. श्रवण आलाय बॉलिंग ट्रॅकवरती. श्रवणचा वापर केला जातोय. हलक्या हाताने बॅटची कडा इथे लागते. पॉइंट रिजनवरती आपण पाहतो तर इथे देखील हलक्या हाताने फक्त फ्लिक करण्याचा प्रयत्न केला होता. सिंगल इथे मिळणार आहे. सिंगलच्या साहाय्याने देखील ते धावफलक आता पुढे जात आहे. 27 धावा लागल्या धावफलकावरती. इथे प्रचंड बाहेरच्या दिशेला पिचिंग. व्हाईट बॉल. हो यशाचेत अप्रतिम गोलंदाजी. खूप चांगली बॉलिंग केली आहे. आपण पाहतो तर आपल्या लाईन आणि लेंथला इथे होल्ड करत असताना गोलंदाज श्रवण हे देखील षटक तेवढंच चांगलं फेकतोय. पहिल्या षटकामध्ये देखील आपण पाहतो तर खूप चांगली कामगिरी केली होती. याही वेळेस अगदी टप्पा पडतोय. बॉल सरळ गरकी घेऊन आतमध्ये येतोय. खूप चांगली गोलंदाजी. देवा येतोय नवीन बॅटर. इथे देखील ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. धावचित स्वरूपाने आणखी एक विकेट. देवा आलेत आणि अगदी गोल्डन डकवरती बाद होतात. त्यांनाही मैदान सोडावं लागणार आहे. पाहतो ऍक्शन रिप्ले. अगदी ड्राईव्ह करण्याचा ऑन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला होता. बॅटची हलकीशी कडा लागते. व्यवस्थित बॉल टाइम करू शकलेले नाहीयेत. आतापर्यंत धावा लागल्यात धावफलकावरती आपण पाहतोय फक्त आणि फक्त 28 लागल्यात. मी मराठा ABCC चेंबूर संघ त्यांनी अगदी एक कठीण आव्हान त्यांच्या समोर आलं होतं. अधिरा सत्यविनायक कामोटे सारखा एक मोठा संघ अगदी पहिल्याच फेरीमध्ये त्यांच्या समोर त्यांना फाईट करावी लागते. पण मित्रांनो लक्षात हे ठेवलं जाईल ना की तुम्ही फाईट कशी केली. म्हणूनच तर आपण नेहमी म्हणत असतो ना प्रयत्न चांगले असले पाहिजे. प्रयत्नार्थी परमेश्वर नेहमी म्हटल्या जात आहे आणि त्या परमेश्वराची प्राप्ती तेव्हाच होते जेव्हा तुमचे प्रयत्न चांगले असतात. चांगले प्रयत्न आतापर्यंत दिसतात आपल्याला. मी मराठा ABCC चेंबूर संघ संपूर्ण चेंबूरकरांचंही लक्ष या मॅचवरती लागून असेल की आपली टीम परफॉर्म कशी करते. समोर आव्हान सगळ्यात मोठं आहे. अंडरआर्म क्रिकेट आणि अंडरआर्म क्रिकेटमधला सगळ्यात मोठा संघ म्हणायला हरकत नाहीये ना. त्यांच्यासमोर तुमचं कार्य कसं आहे ते जास्त इम्पॉर्टंट. ते जास्त महत्वाचं आहे. चांगलं कार्य आतापर्यंत पाहायला मिळत आहे. पुढचा बॉल आपण पाहतो तर थोडासा हायम ऍक्शनने डिलिव्हर करण्याचा प्रयत्न. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये आणि त्यामुळे सातत्याने गोलंदाजी ट्रॅकवरती हे चेंजेस तुम्हाला करावे लागतात. या बदलावामध्ये आणखी एक वाईड आला. 29 धावा. पुढचा बॉल फ्लिक करण्याचा प्रयत्न. कॅच. आणखी एक विकेट. खूप चांगली गोलंदाजी केली जात आहे. आणखी एक विकेटचं पतन आणि हा देखील एक मोठा झटका लागतोय. अधिरा सत्यविनायक कांबोडे या संघाला 6 गडी बाद झालेत. 29 या आकड्यावरती 3.5 बॉलचा खेळ झालेला आहे. नवीन बॅटर अखिल येतोय मैदानाच्या आतमध्ये. खूप चांगले ॲनिमेशन्स आपण पाहतोय नॅशनल स्पोर्ट्स वाहिनीकडून. चांगलं टेलिकास्ट. धावा झाल्यात 29. 1 टू गो. शेवटचा बॉल. 7 बॉलचा खेळ शिल्लक आहे पण इथूनही कमबॅक होऊ शकतोय कारण षटकार इथे आहे ना आणि जर एखाद दुसरा षटकार आला तर मात्र मॅचला पूर्ण अर्थाने कलाटणी पाहायला मिळेल. 1 टू गो. शेवटचा बॉल.
इथे देखील शेवटच्या क्षणाला बॅटचा फेस चेंज करण्याचा प्रयत्न केला होता. खूप चांगली बॉलिंग केली जात आहे. टप्पा पडतोय, बॉल सरळ जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. शेवटचाही बॉल टाकलाय डॉट. खूप चांगली गोलंदाजी केली श्रवणनी. अप्रतिम बॉलिंग केली जात आहे. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. धावा लागल्या धावफलकावरती 29-29. पहा टप्पा पडतोय. खूप चांगला क्रीजचा वापर केला जातोय. टप्पा पडल्यानंतर अगदी गरकन गिरकी खात बॉल सरळ आतमध्ये आलाय आणि आणखी एक डॉट बॉल. 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 29 लागलेत. या षटकामध्ये आता हल्ला होईल यात ते मात्र शंका नाहीये. पण तो हल्ला करण्यासाठी दोन्ही बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये सुसज्जित. जयेश आणि अखिल पाहायला मिळतोय. कोणाच्या बॅटमधून येईल? एखाद दुसरा षटकार येणं मॅचमध्ये थोडंसं संजीवनी देणं गरजेचं आहे. पवत बॉलिंग ट्रॅकवरती कुठल्या गोलंदाजाचा वापर केला जातोय त्याच्या खांद्यावरती देखील ही खूप मोठी जबाबदारी असणार आहे. स्लॉक षटक खऱ्या अर्थाने या षटकामध्ये मॅचला कलाटणी दिली जात आहे आणि तशी कलाटणी देताना पाहायला मिळणार आहे का? पाहतो ऍक्शन रिप्ले पुन्हा एकदा तुमच्या टीव्ही स्क्रीनवरती आपण पाहतोय. टप्पा पडतोय. पडल्यानंतर अगदी शेवटच्या क्षणाला बॅटचा फेस ओपन करण्याचा प्रयत्न केला होता. बॉल आतमध्ये आलाय. चांगली बॉलिंग केली आहे. 2 षटकामध्ये 2 विकेट्स घेतल्यात आणि 12 बॉलमध्ये धावा दिल्यात फक्त आणि फक्त 9. काय गोलंदाजी केली श्रवणनी. वा, अप्रतिम गोलंदाजी. शेवटचे 6 बॉल आहेत आणि त्या शेवटच्या 6 बॉलवरती अटॅक होणार यात ती मात्र शंका नाहीये. पहिलाच बॉल थोडासा क्रीजचा वापर करण्याचा प्रयत्न केला. बॉल पायाला आदळतोय. लेग बाय स्वरूपाची धाव ऍड होणार आहे. 30 धावा लागल्या धावफलकावरती. शेवटच्या 5 बॉलचा खेळ आहे. अखिलला अटॅक करावा लागेल. अटॅक संपूर्ण टीमला आता करावा लागणार आहे कारण अटॅक इज द बेस्ट डिफेन्स. आता डिफेन्स करून चालणार नाहीये. 30 धावा लागल्यात. या षटकामध्ये किमान तुम्हाला एखाद दुसरा षटकार वसूल करणं गरजेचं आहे. पुढचा बॉल फ्लिक करण्याचा इथे देखील प्रयत्न. बॉल टप्पा पडल्यानंतर चांगली गोलंदाजी केली जाते. पहा बॉलवरती ती फिरकी, त्या फिरकीचं आक्रमण खूप चांगलं पाहायला मिळते आपल्याला. मी मराठा AVCC चेंबूर धीरा सत्यविनायक खामोटे दोन्ही बलाढ्य संघ आणि त्यामध्ये आतापर्यंत वर्चस्व आपण मी मराठा संघाचं पाहिलंय. पुढचा बॉल पुढे आले, पुढे सरसवले आणि त्यानंतर खूप चांगली, खूप चातुर्यबद्ध गोलंदाजी बॉलरकडून केली जात आहे. हे चातुर्य तुमच्याकडे अंडरआर्म क्रिकेटमध्ये असणं गरजेचं आहे. ते स्किल्स असतं, ते टेम्परामेंट असतं, पण त्यासोबतच ती कला कौशल्य असणं गरजेचं आहे. ती कला पाहायला मिळते, ते कौशल्य पाहायला मिळते बॉलरकडे. पहिल्या 3 बॉलवरती फक्त 3 दिलात म्हणजेच काय तर धावा लागल्यात 32 लागल्यात धावफलकावर. उर्वरित 3 बॉल, त्या 3 बॉलवरती एखाद दुसरा मोठा फटका येणं गरजेचं आहे. इथे देखील पुन्हा एकदा एक चांगला स्ट्रोक आपण पाहतोय. चांगला टायमिंग करण्यात येते बॉलवरती. थोडासा लेझी अप्रोच आणि पाहता पाहता इथे एकच धाव मिळणार आहे. रनआउटच्या स्वरूपाने आणखी एक विकेट जाते. खूप चांगली गोलंदाजी केली जात होती. त्याचबरोबरीने चांगला टायमिंग केला होता बॉलला. इथे चांगली फिल्डिंग केली जाते आणि फेकी तेवढीच अप्रतिम आपण पाहिलीत तर. बॉल टप्पा पडल्यानंतर गोलंदाजच्या अंगाला अदळला आणि त्यानंतर जाऊन विकेटला अदळतो. विकेट मिळते. सगळं काही तुमच्या दिशेला. असंही म्हटलं जातं ना की नसीबी बहादूर काही साथ देते. तुम्ही बहादूर सारखा खेळलायत त्यामुळे नशिबानी साथ तुम्हाला मिळाली आहे. बॅटर आउट. निखिलला आता डाव सोडावा लागणार, मैदान सोडावं लागणार आहे. धावा लागल्या धावफलकावरती आपण पाहतो तर 33 ऑन द बोर्ड. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. नवीन बॅटर प्रणय येतोय मैदानाच्या आत. अखिल खेळतोय. अखिलला चांगला खेळ आणखी करावा लागणार आहे. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. त्या स्लॉट मधल्या बॉलची सगळेच वाट पाहत आहेत. तो बॉलर बॉल टाकेल का? एखादा दुसरा मोठा फटका पाहायला मिळेल का? इथे देखील फ्लिक करण्याचा प्रयत्न केला होता. बॉल पायावरती आदळतो. डायरेक्ट हिट होत आहे. पंचांकडे अपील केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे एकच मिळणार आहे. एकच धाव मिळेल. सिंगलच्या साह्याने धावफलक पुढे. 34 धावा लागल्या धावफलकावरती आणि या इनिंग मधला हा शेवटचा बॉल असणार आहे. 1 टू गो. पहा क्रीजच्या किती बाहेर उभे आहेत बॅटर. या बॉलवरती ते आक्रमण पाहायला मिळणार आहे. शेवटच्या बॉलवरती देखील त्या मनस्थितीने की आपल्याला प्रत्येक बॉलवरती सिंगल किमान वसूल करायची आहे. ती सिंगल मिळते. सिंगलच्या साह्याने धावफलक पुढे गेलाय. 5 षटकांचा खेळ संपलाय आणि 5 षटकांच्या वाजवी खेळानंतर 35 धावा लागल्या धावफलकावरती.
टॉससाठी रिपोर्टिंग करा दोन्ही टीमचे कॅप्टन्स आई झरीमरी आर बँड्रा आणि त्यांच्या विपक्षात R1 स्पोर्ट्स कल्याण. टॉससाठी टॉस बॉक्समध्ये रिपोर्टिंग करायचं आहे. दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती असणार आहे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणं गरजेचं आहे. या टॉससाठी रिपोर्टिंग करा. पस्तीस धावा बनल्यात. अगदी एक चांगलं धावफलक म्हणायला हरकत नाहीये, कारण दोन्ही संघ तेवढेच बलाढ्य आहेत आणि आपण अनेक वेळेस असं कामगिरी पाहिली आहे अधीरा सत्यविनायक कामोठे संघाची, की जेव्हा कमी धावा बनतात बॉलर्स त्यांचा बॉलिंगचा स्तर वाढवतात आणि त्याचबरोबरीने चांगली बॉलिंग करत अनेक वेळेस आपण पाहिले हा सामना त्याच्या दिशेला अजूनही झुकू शकतोय. पण मी मराठा संघ इथून त्यांना एकाच कार्याची आवश्यकता आहे. त्यांना फक्त चांगली बॅटिंग, सिंगल डबल त्यावरती कॉन्सन्ट्रेट केलं. 30 बॉल 36 धावेची आवश्यकता आहे. मॅच क्लोज होणार आहे ती मात्र शंका नाहीये. धावफलक तेवढंच इंटरेस्टिंग उभारलंय, कारण नेहमीचे आपण छोटं धावफलक पाहतो ना त्यावरती इंटरेस्टिंग स्कोर्स पाहायला मिळतात आणि ती बॅटलही तेवढी चांगली पाहायला मिळते. 5 ओव्हरची मॅच आहे. 35 धावा बनल्या. धावफलकावरती 36 धावांचं लक्ष असणार आहे. त्या लक्ष्याचा पाठलाग कसा होईल याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे. चला टॉससाठी रिपोर्टिंग करा कॅप्टन्स. आई झरीमरी आर बँड्रा त्यांच्या विपक्षात R1 स्पोर्ट्स कल्याण. कॅप्टन्स टॉससाठी रिपोर्टिंग करा. येस चला टॉससाठी आलेत R1 स्पोर्ट्सचे कॅप्टन आलेत, पण ते व्यासपीठावरती आलेत. त्यांना विनंती आपण टॉस बॉक्समध्ये जायचं आहे आणि टीम आई झरीमरी आर बँड्रा कॅप्टन आपल्याला विनंती आपणही टॉस बॉक्समध्ये या. संयमाची आवश्यकता असणार आहे, चांगल्या खेळाची आवश्यकता असणार आहे. अगदी 7-7.5च्या सरासरीने धावा करायच्यात, पण त्या करू दिल्या जातील का? सर थोडंसं होल्ड करायचं. टॉसचा रिझल्ट आल्यानंतर आपण मॅचला सुरुवात करूयात. टॉस कोणी जिंकला तोपर्यंत तो पण आमच्यापर्यंत सुपूर्द करा. ओके. आई झरीमरी आर बँड्रा या संघाने टॉस जिंकलेला आहे. सर डिसिजन सांगा आपलं कॅप्टन. बॉलिंग करताय का? ओके ओके. येस. बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतो राहुल. चक्री शैलीची गोलंदाजी करणं ही त्याची ओळख राहिली आहे आणि आता इथून बचाव करायचा 36 धावेचा. म्हणजेच काय तर तुम्हाला त्या संयमासोबत त्या अनुशासनाची आवश्यकता आहे. लाईन लेंथ पकडून बॉलिंग करावी लागणार आहे. प्रत्येक बॉल महत्वाचा आहे. प्रत्येक धाव घेणारी ती देखील तेवढीच महत्वाची पाहायला मिळणार आहे. थोडीशी हायाम ॲक्शन आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या बॉलवरती हलक्या हाताने ती सिंगल वसूल केलेली आहे. धावसंख्येमध्ये पहिल्याच बॉलवरती धावेचा श्री गणेशा पाहायला मिळतोय. मी मराठा AVCC चेंबूर एक मोठं आव्हान त्यांच्यासमोर. आव्हान मोठं म्हणण्यामागचं कारण की पहिल्याच मॅचमध्ये तुमच्या समोर येते कुठली तर अंडरआर्म क्रिकेटमधली सगळ्यात मोठी टीम अधीरा सत्यविनायक कामोठे. पण बॉलिंग आपली चांगली राहिली आहे. सरस गोलंदाजी केली आहे. 35 धावा 36चं लक्ष आहे. प्रथमतः विकेट्स पाहिल्या जातील.
त्यानंतर आपण पाहतोय तर टॉस पाहिला जाईल आणि मग हे डिसिजन तुमच्या समोर येणार आहे. एक खूप चांगली संकल्पना आहे, खूप चांगला नियम आपण पाहतोय. माहीमचा महाराजा, सगळ्यांना ओढ लावणारी ही स्पर्धा आहे. वाईट बॉल आला. हलक्या हाताने फक्त दिशा दाखवण्याचा प्रयत्न. ह्या क्रिकेटची आवश्यकता आहे. संपूर्ण टीमला माहिती आहे की मोठ्या फटक्याची आवश्यकता नाहीये, पण त्या मोठ्या फटक्यांपासून वंचित जरूर बॉलरनी ठेवले. पण एका दुसरा चांगला बॉल आला, डॉट बॉल आले, विकेट काढले, तर मात्र मॅचमध्ये कमबॅक तुम्हाला पाहायला मिळणार आहे. अधिरा सत्यविनायक कामोटे, त्यांना तो कमबॅक करावा लागेल. कमबॅक करण्यासाठीच तर क्रिकेटचा खेळ आहे. हलक्या हाताने इथे पुश केला, इथे सिंगल डबल आणि त्या सिंगल डबलचाच क्रिकेट सुरू आहे. आणखी एक सिंगल येते. प्रत्येक घेतलेली सिंगलची 10वी मॅचमध्ये तुम्हाला पुढे सरसावून नेईल, पण प्रत्येक डॉट बॉल हा मॅचमध्ये अधिरा सत्यविनायक कामोटे संघाला पुढे सरसावेल. मी मराठा ABCC चेंबूर. संपूर्ण चेंबूरकरांचंही लक्ष या मॅचवरती लागून आहे. फक्त चेंबूरकरांचंच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आता सध्या तरी माहीमच्या महाराजा या चषकावरती लागून असणार आहे. 16 वर्ष अनेक स्पर्धा आपण पाहतो, 1 वर्ष 2 वर्ष 3 वर्ष, पण 16 वर्षाची ही परंपरा आहे, हे पर्व आहे आणि त्या पर्वाचा संपूर्ण माहीमकरांना गर्व आहे. हलक्या हाताने खेळण्याचा इथे प्रयत्न केला होता. टप्पा पडल्यानंतर तो वळण, ती गती, ते अपेक्षित होतं, ते वळण मिळत नाहीये. इथे देखील पायावरती बॉल फ्लिक केला, बॉलला सिंगल मिळणार आहे. सिंगल डबलचं क्रिकेट पाहायला मिळेल. या सेकंड इनिंगमध्ये ना तुम्हाला मोठे फटके वंचित आहेत, ते मोठे फटके तुम्हाला नाही पाहायला मिळणार, पण हे सिंगल डबलच्या धावा घेणं देखील थोडंसं कठीण करावं लागणार आहे. चांगली बॉलिंग करावी लागेल. बल्ली अजूनही मैदानाच्या आपण पाहतो तर यष्टांच्या मागे, तिथून तो सगळे धावपेच आखतोय. त्यालाही माहिती आहे ना प्रत्येक बॅटर बॅटिंग कसा करतोय, त्याच्या बॅटचा फ्लो कुठे, आपल्या बॉलर्सनी कुठे बॉलिंग केली पाहिजे. डॉट बॉल झाले तर मात्र मॅचला मजा येईल. आतापर्यंत 6 धावा धावफलकावर. इथे देखील पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर आणखी एक एक्स्ट्राची धाव. ही नाराजी आणि ही सिद्ध होत आहे तुम्हाला, कारण धावफलक कमी आहे, 35 केल्या, 36चं लक्ष आहे. त्याचबरोबरीने तुम्ही अशा एक्स्ट्राच टाकू शकत नाहीयेत. 7 ऑन द बोर्ड, 7 धावा लागल्यात. पहिलं ओव्हर, पहिली षटक मार्गस्थ आहे. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 2 टू गो. इथे मोठा फटका आलाय आणि हा बॉल सरळ निघून जाणार आहे मैदानाच्या बाहेर. मॅचचा आलाय आणि हा पहिला आलाय, अगदी झटपट फटाफट आलाय षटकार. वॉट अ स्ट्रोक, अप्रतिम फटका. पाहतो ऍक्शन रिप्ले. अगदी आमच्या मुख्य व्यासपीठाला मानवंदना देणारा हा षटकार आपण पाहतोय. खूप चांगला फटका. अगदी आपण म्हणत होतो की सिंगल डबल वरती कॉन्सन्ट्रेट केलं जात आहे. बॅटर आहेत मनीष आहेत आणि मनीषनी म्हटलं ना की हरकत नाहीये, माझ्या स्लॉटमध्ये टाकलात ना तर ती माझी मातब्बर ताकद, ती स्किल्स, टेम्परामेंट, फटके काय कसे आहेत आणि काय आहेत हे सिद्ध करणारा हा षटकार आहे. समोरचा संघ किती मोठा आहे त्यापेक्षा जास्ती महत्वाचं आजचा दिवस, आजचा हा बॉल, समोरचा हा बॉलर आहे आणि त्याच्या विपक्षात केलेला हा अटॅक आहे. हे सिद्ध करून जातं ना की क्रिकेटमध्ये त्या नावासाठी नाही तर त्या बॉलसाठी, त्या बॅटसाठी आणि त्या चषकासाठी खेळणं गरजेचं आहे. पुढचा बॉल, आणखी एक मोठ्या स्ट्रोकचा प्रयत्न केला होता. पॉवर प्ले मध्ये आणखी एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. चांगली फिल्डिंग केली जाते का याच्याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे. 2 धावा कंप्लीट, तिसऱ्याचा प्रयत्न होईल का, तर नाही होणार आहे. 2 धावा कंप्लीट झाल्यात. पंच सांगतात थोडंसं होल्ड करूयात, हे डिसिजन आता आपण थोडंसं पेंडिंग ठेवणार आहोत. येस, शेवटच्या बॉलवरती देखील आपण चौकार पाहिलेला आहे. वॉट बॅटिंग, अप्रतिम बॅटिंग केली जात आहे. पाहतो ऍक्शन रिप्ले तुमच्या स्क्रीनवरती तुम्ही पाहताय. अप्रतिम स्ट्रोक, इनसाइड आउट केल्या बॉलला, पॉवर प्लेचा योग्य तो उपयोग केला आणि बॉल पोलला अदळलाय. त्याचमुळे हा चौकार आपण पाहतोय. खूप चांगलं डिसिजन आपण पाहतोय दोन्ही पंचांचं. अभय सर आहेत आणि स्क्वेअर पंचाच्या भूमिकेमध्ये अमित गार्गे यांना पाहतोय. खऱ्या अर्थाने या स्पर्धेची संपूर्ण जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती आहे. 32 संघांना एकवटणं, ही परंपरा अशीच चालू ठेवणं, ही देखील त्यांच्या खांद्यावरती जबाबदारी आणि आतापर्यंत ती चोखरित्या पार पडली. आणि त्याचबरोबरीने आपण
पंचांचा उल्लेख केला तर अजित सर आणि त्याचबरोबर पद्मनाभन प्रभू म्हणजेच बाबू सर याच्या दोघांचाही उल्लेख करणं कसं राहणार नाही आहे. अंडरआर्मचा क्रिकेट आणि हे दोन पंच असेत ना मित्रांनो, कारण आपण पाहतो की नेहमी स्पर्धा मोठी असते, पण कुठल्याही स्पर्धेला मोठं करण्यामागे या दोन्ही पंचांचाही हातभार तेवढाच मोठा आहे. 17 धावा लागल्या धावफलकावरती. 24 बॉल आणि 19 धावांची आवश्यकता आहे. आकाश येतोय बॉलिंग ट्रॅकवरती. पहिला बॉल हलक्यात आणि फ्लिक केले बॉलला सिंगल इथे देखील मिळणार आहे. मोठ्या संघासमोर ते मोठं कार्य खूप चांगलं पाहिलं आतापर्यंत आपण. मनीषने अगदी सगळं काही जुगारून चांगली बॅटिंग केली. एक षटकार एक चौकार त्याच्या बॅटमधून त्या पॉवर प्लेचा उपयोग केला आणि जे थोडंसं दडपण थोडंसं प्रेशर कुठेतरी बनत होतं ना, ते प्रेशर पूर्णपणे आता समोरच्या संघाच्या अंगावरती टाकलेलं आहे. अधिरा सत्यविनायक कामोठे कमबॅक त्यांनी अनेक वर्षापासून केला आहे. आता इथूनही करावा लागणार आहे. बल्लीला चांगली बॉलिंग करावी लागेल. पुढचा बॉल स्ट्रोक हवेत आणि इथे बॉल सरळ आलाय मैदानाच्या आतमध्ये. नशिबाची साथ लाभते आहे. 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. तुम्ही बहादूर सारखे लढलात ना, तुमच्या लढाईला हा मिळालेला प्रतिसाद आहे. वा व्हॉट अ बॅटिंग. अगदी मला अटॅक करता येतो. अटॅक आणि तो फक्त अटॅक तुम्ही मनीषच्या बॅटमधून पाहतायत. त्याला माहिती आहे ना, इथून आणखी एखादी आपण मोठा फटका मारला षटकार चौकार तर मॅचमध्ये पूर्णपणे आपल्या संघाचं वर्चस्व पाहायला मिळेल आणि ही लढाई त्या वर्चस्वाची आहे मित्रांनो. इथे देखील हे प्रेशर आहे. आकाश सारख्या गोलंदाजावरती देखील आपण प्रेशर टाकू शकतोय, कारण हा क्रिकेटचा खेळ आहे मित्रांनो. हा नेहमी वेळ बदलायला लावतोय. वेळ बदलते. क्रिकेटचा खेळ आहे. वेळ बदलायला वेळ लागत नाहीये. आणखी एक शेवटच्या बॉलवरती आपण पाहतो तर बॉल सरळ टप्पा पडल्यानंतर आतमध्ये आलं, पण पंच सांगतात इट्स अ वाईट बॉल. आणखी एक अतिरिक्त स्वरूपाची एक्स्ट्राची धावफलकेवरती ऍड होईल. धावा लागतात धावफलकावरती 22. जिंकण्यासाठी 14 धावांची आवश्यकता आहे. पुढचा बॉल आणखी एक मोठ्या फटक्याचा प्रयत्न केला होता. वाईड यॉर्करचा वापर केला. चांगली बॉलिंग करतोय. चांगला कमबॅक करतोय. कमबॅक करावा लागणार. विकेट घ्यावा लागणार आहेत. पुढे आला. पुढे सरसवून मारण्याचा प्रयत्न केला होता, पण आपल्या जाळ्यामध्ये अडकवलंय का. पंच सांगतात जाऊयात आपण तिसऱ्या पंचांकडे. आता ही संपूर्ण जबाबदारी आमच्या नॅशनल स्पोर्ट्सकडे. एक चांगली वाहिनी पाहायला मिळते आपल्याला. खूप चांगली क्लॅरिटी आहे. खूप चांगली क्वालिटी पाहायला मिळते. विकेट मिळेल का, आणि जर विकेट मिळाली तर तिथून तो कमबॅक होईल का, या सगळ्याच प्रश्नांची उत्तर आपल्याला मिळतील. बॅटर सेफ, नॉट आउट आहे. हा तो ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहताय तुमच्या स्क्रीनवरती. ती शेवटच्या क्षणाला बॅट आली आहे खाली आणि मनीषला खऱ्या अर्थाने त्या नशिबाची साथही आज संपूर्ण दिवसात मिळते, कारण त्यांनी खेळ तसा चांगला खेळलाय ना. लक फेवर्स द ब्रेव्ह. बहादूर सारखे तुम्ही लढा आणि नशीब त्या बहादुराचं साथ नेहमीच देत असतं. 20 बॉल 14. बल्लीनी हलकासा कमबॅक केलाय. डॉट्स फेकल्यात. पुढचा बॉल बॉल हवेमध्ये असणार आहे. हा बॉल गेलाय का सरळ बाहेर. पंचांकडे तो निर्णय आणि त्याची अपील केली जाते. पंच सांगतायत बॉल सरळ बाहेर गेलाय का. हलकासा हा कमबॅक पाहायला मिळणार आहे का आपल्याला. चला बॅटर आउट आहे. पंचांचा डिसिजन. सर बॅटर आउट आहे. येस बॅटर आउट आहे. चला मनीष, मैदानाचा ताबा आपल्याला सोडावा लागणार आहे. पाहतो ऍक्शन रिप्ले देखील आपण पाहू शकतोय. अगदी समोर डिलिव्हर केलेला बॉल आहे, पण त्यावरती देखील ते वळण होतं, ती फिरकी होते आणि त्यामुळे बॉल सरळ बाहेर निघाला. बॅटर अपील करतायत. त्यांनाही माहिती आहे महत्वाची विकेट होती आज. त्यांना कला कौशल्य मिळालं होतं. त्यांच्या बॅटमधून चांगले रन्स येत होते आणि त्यावेळेस आणखी एक मोठ्या फटक्याची आवश्यकता होती का, या प्रश्न आणि या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळेल मैदानाच्या आतमध्ये. पण त्याचबरोबरीने
हा मोठा फटका खेळण्याची आवश्यकता होती का? कारण मनीष आतापर्यंत चांगला खेळ करत होता, त्याला इथून त्या संयमाची आवश्यकता. 19 बॉल जिंकण्यासाठी 14 धावेची आवश्यकता आहे. कमबॅक तर होऊ शकतो, कारण क्रिकेटचा खेळ आहे मित्रांनो. वेळ बदलायला वेळ लागत नाहीये, हा क्रिकेटचा खेळ आहे. इथे नेहमी आपण हेच म्हणत आलोय. आणि असंच तुमच्या संघाचं नाव मोठं होत नाही ना, त्यासाठी तुम्हाला ते प्रयत्न करावे लागतात, मेहनत घ्यावी लागते. 19 बॉल 14. स्कोरबोर्ड वरती लक्ष लागू नये प्रत्येकाचं. डॉट बॉल फेकावे लागतील. हा बॉलही तेवढाच महत्वाचा. जितू येतोय स्ट्रायकिंग एंड वरती, नवीन बॅटर शिवा येतोय. आणि इथे हा बॉल हवेमध्ये आहे. झेलची शक्यता होती. प्रत्येकाचे हात अगदी आपण पाहतोय डोक्यावरती गेलेत, कारण बल्लीने हलकासा कमबॅक केलाय. या बॉलवरती सिंगल मिळाली, पण मॅच अजून संपली नाहीये. कुठेही जाऊ नका, पाहत राहा. दोन्ही बलाढ्य संघ जेव्हा फाईट करतात ना, तेव्हा तुमच्या हृदयाच्या आतमधली धगधग 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 ती बाहेर ऐकायला मिळते तुम्हाला. 18 बॉल आणि 13 धावेची आवश्यकता आहे. हे षटक महत्वाचं आहे. या षटकामध्ये जर मात्र एखादी बॉल बाउंड्री रोपच्या बाहेर गेला तर मात्र मी मराठा, जर नाही गेला, एखाद 2 विकेट आल्या, 2-3 डॉट बॉल आल्या, तर मात्र पुन्हा एकदा अधिरा सत्यविनायक कामोटे संघ पाहायला मिळेल. व्हॉट अ मॅच. प्रत्येकाला हवी हवी असणारी ही स्पर्धा आहे, कारण जेव्हा संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून त्या स्पर्धेवरती असतं ना, तुमच्या खेळावरती असतं ना, त्या खेळाचा दर्जा आपसुकच वरती गेला जातो. आणि त्या खेळाचा दर्जाही तसाच चांगला पाहायला मिळतो आपल्याला. 18 बॉल 13 धावेची आवश्यकता आहे. धावा अगदी आपण पाहिल्यात तर कमी आहेत, पण तरी देखील या कमी धावा करण्यासाठी जीव ओतावा लागेल, यात मात्र शंका नाहीये. 18 बॉल 13 धावेची आवश्यकता आहे. मॅच ऑन आहे. इथे बॅटची हलकीशी कडा लागत असताना बॉल भिंतीला आदळतो. आदळल्यानंतर बाहेर निघून जात आहे. घोषंकी क्षेत्रामध्ये सिंगल मिळणार आहे. एक धाव, एक धाव. त्या सिंगल डबल वरती कॉन्सन्ट्रेट केलंय आता. आणि त्या एक धावेसाठी पहा किती प्रयत्न करावे लागतात. सहज सोडणार नाहीये. अधिरा सत्यविनायक कामोटे संघाला देखील माहिती आहे, इथून मॅच सहज सोडून चालणार नाहीये, कारण मी मराठा संघाने आत्तापर्यंत डॉमिनेशन केलंय. आता प्रत्युत्तराची आवश्यकता, आणि क्रिकेटच्या खेळामध्ये ते प्रत्युत्तर देणं गरजेचं आहे. हल्ले केले जातात, त्या हल्ल्यांना प्रतिहल्ले करणंही गरजेचं आहे. 17-12 वरचं समीकरण. इथे सरळ बॅट खेळण्याचा प्रयत्न, विकेट मिळेल का, धावचित होईल का? आणि पंच सांगतायत यस, धावचित झाली आहे. हृदयाची धगधग वाढली आहे, कारण आणखी एक विकेट जात आहे मी मराठा एबीसीसी चेंबूर या संघाची. व्हॉट अ मॅच. पाहतो ऍक्शन रिप्ले. पहिल्या अटेम्प्ट वरती कलेक्शन केलंय, फेकी केली आहे. फेकी करत असताना सरळ बॉलरच्या हातामध्ये चेंडू आणि यष्ट्या उद्ध्वस्त. मॅच मध्ये आता संजीवनी आली आहे, जिथे थोडंसं शांत गतीने हा सामना तुम्हाला पाहायला मिळत होता ना, जिथे कुठेतरी असं वाटत होतं पहिली मॅच थोडीशी वन साइड एन्काउंटर पाहायला मिळतोय का, पण ती कशी मिळणार, कारण समोर कोण आहे तर अधिरा सत्यविनायक कामोटे सारखा संघ आहे. त्या संघाने नेहमी हेच दाखवलं ना की नेहमी क्रिकेटमध्ये जो फाईट बॅक तो कम बॅक करणं गरजेचं आहे. केलाय पहा. 16 बॉल आणि 12 धावेची आवश्यकता आहे. प्रणय बॉलिंग ट्रॅकवरती आहे. शिवाय स्ट्रायकिंग एंडला. इथे देखील बॉलची पिचिंग पाहणं गरजेचं आहे. रिटर्न क्रिजच्या बाहेर आहे. यस, पंच सांगतात इट्स अ व्हाईट बॉल. या छोट्या चुका करणं तुम्हाला टाळावं लागणार आहे. महत्वाची मॅच आहे. 11 धावेची अजूनही आवश्यकता आहे. पुढे आला आणि इथे देखील आपण पाहतोय कलात्मक फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, पण डॉट बॉल आलाय. बॅट आणि पॅडच्या मधून सरळ बॉल निघतोय. व्हॉट अ बॉल. खूप चांगली गोलंदाजी केली जाते प्रणयच्या माध्यमातून. आपण पाहतोय सरळ बॉल डिलिव्हर केला. हाताची ती शैली पहा, ती पिचिंग पहा, अप्रतिम गोलंदाजी केली जाते. अगदी आता प्रत्येकजण थोडासा का असे ना अपसुक आपल्या जागेवरती ती जागा बनवून पाहण्याचा प्रयत्न करतोय. पहा तो बॉल सरळ निघालाय टप्पा पडल्यानंतर. आणखी एक डॉट बॉल. मॅचचं समीकरण 15 बॉल आणि 11 धावेची आवश्यकता असताना आणखी एक डॉट बॉल टाकलाय प्रणयनी. टाळ्या वाजल्या जात आहेत, कारण आणखी एक डॉट बॉल आलेला आहे. 14 बॉल आणि 11 धावेची आवश्यकता आहे. 14 बॉल 11 आणि बल्लीचं आणखी एक षटक शिल्लक आहे, त्यामध्ये त्याला गोलंदाजी करावी लागणार आहे. पण मी मराठा एबीसीसी चेंबूर त्यांना त्या संयमाची आवश्यकता आहे. हाय व्होल्टेज मॅच आहे. मोठ्या संघासमोर खेळत आहे. थोडंसं तालमेल, थोडीशी कला कौशल्य त्याची आवश्यकता असणार आहे. इथे देखील कुठल्याही प्रकारचं फुटवर्क नाहीये. प्रणयनी आणखी एक डॉट बॉल टाकलाय.
कधी पाहिलं होतं डॉट बॉलला हा चेअर अप पाहणार आहात, कारण चषक तेवढं मोठं आहे. माहीमचा महाराजा तुम्ही अनुभवताय आणि त्यामध्ये प्रणयची गोलंदाजी तुम्ही पाहताय. वॉट अ बॉलिंग. पहिल्या काही बॉलवरती आपण पाहिलं तर निकाल लागेल का, लागतोय. शेवटचा बॉल, 13 बॉल आणि 11 धावेची आवश्यकता. आली आहे मॅच क्लोज. लागलंय सगळ्यांचं लक्ष आता मैदानावरती. इथे चूक होते, लक्ष्यच्या बाहेर बॉल, व्हाईट बॉल. प्रत्येक धाव बघा किती महत्वाची आहे. संघामध्ये अगदी 11 खेळाडू खेळत आहेत ना, प्रत्येकाचा हात डोक्यावरती गेला. प्रत्येकाला माहिती आहे महत्वाची विकेट, महत्वाची धाव होती, महत्वाची विकेटही आहे, महत्वाची धावही असणार आहे. एक्स्ट्रा आपण देऊन चालणार नाहीये. चूक कोण करतोय तर प्रणयच्या माध्यमातूनच ती चूक तुम्हाला पाहायला मिळते. 13 बॉल जिंकण्यासाठी 10 धावेची आवश्यकता. धगधग सुरू आहे मैदानाच्या आत आणि मैदानाच्या बाहेर प्रेक्षकांच्या हृदयाचाही काळजा थोडासा चुकला आहे आता. 13 बॉल 10 धावेची आवश्यकता. मॅच ऑन आहे. क्लोज एन्काउंटर पहिल्याच मॅच मध्ये. पुढे समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. ड्राईव्ह केलं, बॉल अगदी समोर केलं. थोडीशी मिस फिल्डिंग, थोडंसं चाचपडत असताना दुसरी धाव घेतली जाईल का, नाही घेतली जाणार आहे. अगदी स्वतःला सावरत असताना बॉलही पकडलाय आणि मॅच येऊन ठेपली आहे. 12 बॉल जिंकण्यासाठी 9 धावेची आवश्यकता आहे. व्हॉट अ मॅच. आणि आता 12 बॉल जिंकण्यासाठी 9 धावेंची आवश्यकता असताना मैदानाच्या आतमध्ये असलेले दोन्ही बॅटर्स अगदी आपण पाहतो ना, त्यांच्या खांद्यावरती मोठी जबाबदारी आहे. शिवानी आतापर्यंत 5 बॉल खेळलेत, 2 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात, पण बॉलिंग ट्रॅकवरती आकाश पाहायला मिळतोय तुम्हाला. ज्या गोलंदाजांनी, ज्या अष्टपैलू खेळाडूंनी संपूर्ण महाराष्ट्र म्हणा, अंडरआर्मचं क्रिकेट म्हणा, आपलं नाव त्या त्रिलोकावरती नेलंय. पण आता इथून आवश्यकता कसली आहे, त्या आवश्यकता असणार आहे त्याच्या माध्यमातून येणारे एखाद दुसरे डॉट बॉल किंवा मग विकेट. पण जर मी मराठा एबीसीसी चेंबूर संघाचे पाठीराखे असेल तर तुम्हाला हवं या षटकामध्ये 3-4 आले तरी चालतील. चांगल्या संयमाचा खेळ करून दाखवा. इथून विकेट देऊ नका. हे षटक तुम्ही फक्त संयमाने हलक्या हाताने खेळून काढा, कारण इथून समोरचा गोलंदाजही तेवढाच बलाढ्य पाहायला मिळतो आपल्याला. मॅच ऑन आहे. या मॅचमध्ये अगदी शेवटच्या क्षणापर्यंत, शेवटच्या बॉलपर्यंत ही मॅच जाणार, यात ती मात्र शंका नाही आहे. 12 बॉल आणि 9 धावेची आवश्यकता. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवरती पॅडल स्वीपचा लाजवाब स्ट्रोक पाहतोय. शिवाच्या बॅटमधून सिंगल आली आहे. प्रत्येक येणारी सिंगलची धाव मी मराठा एबीसीसी चेंबूर संघाच्या दिशेने, प्रत्येक डॉट बॉल अधिरा सत्यविनायक खामोडेच्या दिशेने जाणार आहे. व्हॉट अ मॅच. इथे देखील त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न, पंचांकडे अपील केली जाते, लक्ष लागू नये. पंच सांगतायत येस इट्स अ व्हाईट बॉल. आणखी एक व्हाईट बॉल आलाय. आकाशही चूक करू शकतोय. तर पहा मॅचचं हे प्रेशर आहे ना मित्रांनो, इथे मोठ्या मोठ्या खेळाडूंनाही आपण त्या चुका करताना पाहायला मिळालाय. 11 बॉल आणि 7 धावेची आवश्यकता आहे. पुढचा बॉल इथे देखील ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न राहिला. खेळाडू तैनात, डायरेक्ट हिट केली जाईल का, बॅकअप आहे, बॅक केलं जात आहे. सिंगल मिळणार आहे. 6 धावेची आवश्यकता. बॉल शिल्लक आहे 10, जिंकण्यासाठी बनवायच्या 6 धावा. 10 मध्ये 6चं समीकरण आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये विशाल यांना पाहतो. आतापर्यंत त्यांनी नॉन स्ट्रायकिंग एंडवरून सगळा खेळ पाहिलाय, पण आता त्यांना त्यांची बॅटिंग चांगली करून दाखवणं गरजेचं आहे. मोठं चषक आहे, मोठा प्लॅटफॉर्म आहे आणि त्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती जेव्हा तुम्ही खेळताना, अगदी तुम्ही जर खेळाडू नवीन असाल तर थोडेसे हातपाय तुमचे लटपटतात. तसंच काहीतरी खेळ पाहायला मिळेल का. विशाल स्ट्रायकिंग एंडवरती आहे. 10 बॉल 6ची आवश्यकता. इथे देखील बॅकफुटला गेलेत, बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कटचा प्रयत्न, लाजवाब स्ट्रोक, अगदी बॉलच्या मेरिटवरती खेळल्यात. व्हॉट अ स्ट्रोक. सिंगल मिळणार आहे. अगदी तुम्ही म्हणत असाल सिंगल, आणि त्या सिंगलच्या स्ट्रोकवरती एवढी स्तुती, कारण मित्रांनो तो सिंगलचा स्ट्रोक घेणंही तेवढंच गरजेचं होतं. सिच्युएशन 9 बॉल आणि 5 धावेची आवश्यकता आहे. प्रत्येक बॉलवरती आपण पाहतो तर सिंगल घेण्याचा प्रयत्न. आकाश या षटकामध्ये आतापर्यंत 3 बॉल त्यांनी हाताळल्यात. त्या 3 बॉलवरती आपण पाहतो तर 4 धावा त्यांनी दिल्यात. एक एक्स्ट्राही आली आहे. प्रत्येक बॉलवरती सिंगलही आलाय. ज्या डॉट बॉलची आवश्यकता आणि अपेक्षा संपूर्ण अधिरा सत्यविनायक कामोटे संघाला होती, कारण त्यांच्या माध्यमातून असलेला हा सगळ्यात उत्कृष्ट आणि सगळ्यात मोठा खेळाडू आहे, त्याच्याकडून अपेक्षाही त्या मोठ्या आहेत. आकाश गुरु बल्ली बॉलिंग ट्रॅकवरती आहे, पण शिवाचा खेळ अप्रतिम राहिलाय. विशालनी एक चांगला फटका खेळलेला आहे. मी मराठा एबीसीसी चेंबूर संघ. इथे देखील पुन्हा एकदा आणखी एक चांगला स्ट्रोक. व्हॉट अ स्ट्रोक. खूप चांगली मेहनत केली जाते मैदानाच्या आतमध्ये.
तो घाम गाळला जातो आणि असंच म्हटलं जातं ना की पाणी से नहाने वाले लिबास बदलते, पसीने से नहाने वाले इतिहास बदलते. इतिहास बदलवण्याचं कार्य सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये आहे. मी मराठा एबीसीसी चेंबूर संघाकडून सुरू आहे. यावेळेस देखील पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न राहिला होता. इथे डायरेक्ट हिट होईल का? पंचांकडे लक्ष लागून आहे. पंच सांगतायत आपल्याकडे टेक्नॉलॉजी आहे, त्याचा वापर केला जाईल. जाऊयात आता आपण नॅशनल स्पोर्ट्सच्या वाहिनीकडे आणि तिसऱ्या पंचांकडे. रनआउटची ही विकेट मी इथे का की मग ही सिंगलची धावची पायाला आदळतोय बॉल, तिथून ती कंप्लीट केली जाणार आहे. बॅटर आउट. ते आपण पाहिलं तर भरपूर फरकाने बॅटर इथे आउट झालेले आहेत. तो ॲक्शन रिप्ले देखील तुम्ही तुमच्या टीव्ही स्क्रीनवरती पाहत असाल. बॉल डिलिव्हर केला, साईड अँगलचा व्ह्यू तुम्ही पाहता. बॉल कलेक्ट केला आणि कलेक्ट केल्यानंतर सरळ जाऊन थोडासा स्लो मोशनमध्ये विकेट जात आहे. या षटकामध्ये त्या डॉट बॉलची आवश्यकता होती. ते डॉट बॉल आत्तापर्यंत आलेले नाहीयेत, पण अजूनही मॅच क्लोज आहे. 7 बॉल जिंकण्यासाठी 4 धावींची आवश्यकता आहे. 7 बॉल 4 धावींची आवश्यकता आहे. शिवा आता स्ट्रायकिंग एंडवरती आलाय. या बॉलवरती जर त्यांनी धाव घेतली तर मात्र 3 धावींची आवश्यकता, पण हा बॉलही जर डॉट आला ना तर मात्र 4 धावींची आवश्यकता असणार आहे. आता त्या विकेट्सवरती लक्ष देणं गरजेचं आहे. टॉस कोणी जिंकला या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देणं आता इथून गरजेचं असणार आहे. नवीन बॅटर शुभम येत आहेत मैदानाच्या आतमध्ये. एबीसीसी चेंबूर, मी मराठा संघ, संपूर्ण चेंबूरकरांचं लक्ष लागून या मॅच वरती आहे. ज्यांना शक्य ते आलेत मैदानाच्या आतमध्ये, ज्यांना शक्य नाहीये ते आमच्या लाईव्ह वाहिनीवरती एन्जॉय करतात, त्यांचंही स्वागत आहे. अधीर सत्यविनायक कामोठे. इथे बॉल टप्पा पडतोय, गिरकी खातोय, सरळ आतमध्ये येतोय. आकाशचा हा बॉल नॅचरल लेग स्पिन केलाय, बॉल सरळ आतमध्ये आलाय. शेवटचा टाकलाय डॉट आणि त्यांनी सांगितलंय थांबा थांबा थांबा, जाऊ नका, मी आणखी एक डॉट टाकलाय. म्हणजेच काय तर 6 बॉल जिंकण्यासाठी 4 धावेची आवश्यकता आहे. वॉट अ मॅच, पहिलीच मॅच. हृदयाचं काळीज अगदी चुकवणारी ही पहिलीच मॅच तुम्हाला पाहायला मिळते. बॉलिंग ट्रॅकवरती हार्दिक येतोय. लोकल बॉय, लोकल स्टार आहे आणि जर त्यांनी या 4 धावेचा बचाव केला तर मात्र 500 रुपयाचं पारितोषिक माहीमचा महाराजा मंडळाकडून असणार आहे. पण मॅच क्लोज आहे. हृदयाचा धक 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 वाढते कारण 6 बॉल 4 धावेची आवश्यकता आहे. म्हटलं होतं ना मॅच शेवटच्या क्षणापर्यंत जाणार, यातही मात्र शंका नाही आहे. गेलीये पहा. लोकल बॉय ऑन बॉलिंग ट्रॅक. पहिलाच बॉल बॅटची हलकीशी कडा, मिस फिल्डिंग. ओ हो, हे असं करून चालणार नाहीये. या क्षणाला या चुका करून तुम्हाला चालणार नाहीये. सर्व काही झोकून देण्याची आवश्यकता आहे कारण ही पहिलीच मॅच आहे. माहीमचा महाराजामध्ये कुठली मॅच मित्रांनो सोपी सरळ नाहीये ना, कारण इथे 32 संघ आहेत आणि ते सगळे 32च्या 32 संघ खुल्या गटातील तुम्हाला पाहायला मिळत आहेत. म्हणजेच काय तर प्रत्येक खेळाडू तुल्यबळ आहे. प्रत्येक जण सगळं काही झोकून देण्यासाठी आलाय. लोकल बॉय बॉलिंग ट्रॅकवरती हार्दिक तुम्हाला पाहायला मिळतोय. 5 बॉल 3 धावेची आवश्यकता. मॅच ऑन. शिवा स्ट्रायकिंग एंडला. शिवाचा खेळ आतापर्यंत चांगला राहिलाय. बॉल गेला गॅपमध्ये, सिंगल आली आहे, डबल ही घेतली जाणार आहे काय? येस, 2 धावा कंप्लीट. मी मराठा एबीसीसी चेंबूर संघ, इतिहास त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे का? जिंकण्यासाठी फक्त आता 1 धावेची आवश्यकता आहे. इतिहास बनवण्यासाठी मेहनत करावी लागते. ती मेहनत केली आहे. बॉल हवेमध्ये आणि इथे आपल्याला पाहायला मिळत आहे पहिली मॅच जिंकली आहे मी मराठा एबीसीसी चेंबूर या संघाने. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी मित्रांनो झाला पाहिजेत. व्हॉट अ मॅच.